आणि जाताना एक म्हणजे बोलता बोलताच मला एक गजल आठवली, ते मी इथे बोलू इच्छितो कि बीते हुए लम्हों की महक साथ तो होगी, कुछ हो न हो ये सौगात तो होगी, यादों के चरागों को जलाए हुए रखना, लंबा है सफर कहीं रात तो होगी, हमें भूल न जाना दोस्तों जिंदगी की किसी मोड़ पर मुलाकात तो होगी। एवढे बोलून मी माझी जागा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले माझे सर्व वरिष्ठ सहकारी बांधव आणि समोर बसलेले माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम जेव्हा मुलांनी ठरवलं की हा गेट टुगेदर कार्यक्रम ठेवायचा आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं, तर मला खूप आनंद झाला। का तर 2013 मध्ये माझी बदली झाली, तेव्हापासून हावड्याला यायची खूप प्रयत्न केले पण काही जमलं नाही। पण या गेट टुगेदर कार्यक्रमामुळं एक संधी मिळाली की सगळ्यांना भेटता आला, माझ्या जुन्या सहकार्यांना सुद्धा आणि जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा। आणि सांगायचं म्हणजे जेव्हा मी इथं आलो तेव्हा 2006 मध्ये तेव्हा मला माझा सांभाळ म्हणजे मला तेवढं काही बाहेरचं ज्ञान नव्हतं, मला सगळं काही शिकवलं इथं ते मोरे सर, बोराडे सर, सय्यद सर या लोकांनी, आणि यांच्या सहकार्यानेच मी पूर्ण इथं 7 वर्ष काढले। नंतर मी माझ्या स्वतःच्या गावी नांदेडला गेलो आणि नांदेडला मी 2018 पासून मुख्याध्यापकापासून कार्यरत आहे आणि आता माझी बदली झाली आहे सरांची। ठीक आहे, एवढी गोष्ट बोलतो। गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून। आता कसं झालं माहितीये, वयानुसार काही गोष्टी विसरायला झाल्या। मला सुरुवातीला मुलांनी आल्याबरोबर विचारलं, मॅडम तुम्ही आम्हाला ओळखलं? मी म्हटलं चेहरे ओळखते मी सगळ्यांची, पण नावाने सांगू शकते। ज्याची लक्षात आहे धावड्याची, मी कुठेही विद्यार्थी दिसलात मी सर्वात अगोदर विचारणार सगळे मुलं काय करतात, नावाने माहिती मला, हा मुलगा तो मुलगा, हा आणि असं दिसत होतं तसं दिसत होतं, पण विचारणार। कारण कसं आहे, सुरुवातीची माझी फर्स्ट जॉईनिंग इथली होती, त्याच्यामुळे आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सगळे माझे विद्यार्थी, लाडके विद्यार्थी, लाडके विद्यार्थ्यांनी, मी सुरुवातीला आले त्यावेळेस सगळ्यांनी मला अगोदर माझ्या वर्गात यायचं म्हटलं की मुलांना अगोदर टेन्शन यायचं, नको बाबा साळुंके मॅडम म्हटलं की फास्ट स्ट्रिक्ट, अगोदर मुलं तर बाहेर नको, मॅडम वर्गात यायचे अगोदर मुलं अगोदर बाहेर जाऊन यायचे, मार खायचा अगोदर रेडी राहावं लागेल। म्हणजे घाबरायचं एकच कारण की मारतात जास्त, मारण्याचा हेतू एकच होता की त्या ठिकाणी माझे विद्यार्थी चांगले विद्यार्थी घडावे म्हणून। आजही जर बघितलं तर माझे आता ही समजा 20, 21, 22 वर्ष होऊन गेली मला, तर ही 22-23 वर्षांमध्ये माझे विद्यार्थी खूप चांगल्या पदावर गेलेले आहेत। तुमच्या चौकात गणोरीला मी 13 वर्ष राहिले आणि त्याच्यानंतर शेंदुरोदाला आता मला 2 वर्ष झाले, तिथंही आहे। मी तिथंही गेल्यानंतर काही मुलांना अगोदर अब्दुल्लाला फोन केला, मॅडम तुम हमारे नैनियाल में गए बोले, कुछ भी प्रॉब्लम हो तो मुझे फोन कर देना। मी म्हटलं तसा प्रॉब्लेम तर येणार नाही, कारण मी धावड्यामधल्या गावामध्ये, जर धावड्यामध्ये एवढं मी सुरुवातीला आले त्यावेळेस मला सगळेजण नाही माझं शक्यता होणार नाही, माझी माझी लग्न नाही म्हटलं, तो म्हणे नाही ऐसा चलेगा नाही, आप क्लास टीचर आहे, आम्हाला तुम नाही आएंगे तो कैसा कार्यक्रम होगा। याला ठीक आहे बघते मी, बघायचं नाही मला, यावंच लागेल। शेवटी मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मी जाते आणि 20 वर्षानंतर धावड्याला यायचा योग मिळाला मला। त्यावेळेस गेले एकदा याला आले की सेंड ऑफ साठी आले की ताबडतोब गेले, सामान घ्यायला आले, मुलांना तर स्वप्नातच होते मुलं, मॅडमची बदली सगळ्यांना वाटतं सुट्टीवर आहे मॅडम म्हणून गेले आणि वापस आले। मला पालक भेटले 1-2 जण गावातले आपले तिथं, तर त्यांनी सांगितलं मॅडम आम्हाला जर माहित असतं तुमची बदली होती आम्ही होऊ दिली नसती। मॅडम याद रखना ना कलम याद रखना, बस इतनी इजाजत की मेरा नाम याद रखना। थँक्यू। व्यासपीठावर विराजमान आजच्या या गेट टुगेदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत मोरे सर, त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांमध्ये सय्यद सर, आदरणीय बोराडे सर, त्याचप्रमाणे कमरुद्दीन सर, माझे यशवंत कॉलेजचे प्राचार्य गवई सर, त्याचप्रमाणे सोनवणे मॅडम, साळुंके मॅडम, फदाड सर, आमचे पाडवळे सर आणि माझे गुरुवर्य, की आज हा तुमचा गेट टुगेदर आहे, तुमच्या समवेत माझा विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहवास या ठिकाणी लाभला। परंतु तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या गेट टुगेदर कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं, हा स्नेह प्रेम दिला आणि योग असा आला की माझ्या गुरु समवेत मला बसायला मिळालं
हे खरं म्हणजे माझ्यासाठी एक आदराचं स्थान आहे. कारण मी जे आहे तर जे काय आहे ते आज या जुबेर सरांमुळे आहे आणि निश्चित कॉलेज जीवनामध्ये बोराडे सरांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी इथं आहोत. आज या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात, तुम्ही मला बोलवलं, तुमच्यामुळे मी आलो. आणि या ठिकाणी सांगायचं म्हणजे शारदा लांडे ही जी विद्यार्थिनी होती, ही मला वाटतं विजोऱ्याला मामाकडे राहायची आणि क्लास करायची. अतिशय वेगळ्या परिस्थितीतून तिने संघर्षातून या ठिकाणी हे परिवर्तन घडवलेलं आहे. निश्चित तिच्यासाठी एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित श्रुती मॅडम असतील किंवा मग पूनम तेलंग मॅडम असतील, यांचा सहवास सहकारी विद्यार्थी दोन्ही राहिलेला आहे आणि संघर्षातूनच पुढे आपण जात आहोत. मी सुद्धा या ठिकाणी आजही संघर्षच करत आहे, हे तुम्हाला सर्वश्रुत आहे. आणि कोणतंही कार्य करत असताना त्या कार्याला आपण कमी समजायचं हे मुळीच नाहीये. सर जसं बोलले, कुठलंही कार्य हे कमी नसतं मित्रांनो, फक्त त्याप्रती आपली निष्ठा ही एक प्रामाणिक असली पाहिजे. कारण या जगामध्ये आजही आणि उद्याही मला असं वाटतं की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ज्या विद्यार्थ्यांमध्ये, ज्या शिक्षकांमध्ये किंवा कोणत्याही व्यक्तीमध्ये नम्रता हा गुणधर्म असणार, जो वाकून राहणार, झुकून राहणार, जो क्षमा मागू शकतो, तोच सर्वात मोठा असं मी मानतो. आणि निश्चित या ठिकाणी या कार्यक्रमाला मी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा पर संदेश देत असताना एक विनंती आहे की आपण कितीही प्रगती करा, प्रगती करीत असताना मात्र आपल्या आईवडिलांना, गुरुजनांना, मोठ्यांचा आदर सत्कार हे मात्र कधीही विसरू नका. आणि जीवन जगत असताना एक कुटुंब वत्सल राहा, कुटुंबात समवेत राहा, हेच आपलं एक जीवन आदर्श असतं, बाकी काही नाही. धन्यवाद. आता ते बोलत असतो की खूप वेळ झालेला आहे आणि आता काही बोलण्यासारखं राहिलं नाही, पण त्याच्या विरुद्ध मला कधी उभं केलं 2 मिनिटं 5 मिनिटात ते माझं काही बोलणं संपत नाही. तुम्ही पुन्हा आणखी म्हणसान की आता रिकामच उभं केलं काय. हा नाही, त्याच काही विषय नाही. आता तो तुमची जी बॅच होती 2007 आणि 8 मध्ये तुम्ही इथं पासआउट झाले 8 ला, आणि मी 8 ला ऑगस्ट महिन्यामध्ये आलो इथं. 8/8/2008 ला तुम्ही जून मध्ये 19 जून किंवा 15-16 जून असेल तिथं पास झाला असाल. मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा मोरे सर एचएम होते. बोराडे सरांनी आणि मोरे सरांनी मला या ठिकाणी प्रथम नेमणूक त्यांच्या हस्ते माझी या ठिकाणी झालेली. आता भाषणं खूप झाली आणि त्या ठिकाणी तुम्ही आज काय करता ते पण तुम्ही सांगितलं. सरांनी आता त्यांचं जे मार्गदर्शन होतं 2-5 मिनिटात 2-5 शब्दामध्ये, शब्दांकन खूप चांगलं होतं. मी तेव्हा जीवनामध्ये फक्त ग्रुपमध्ये माझ्या मित्राने मला ऍड केलं. ऍड करण्याच्या पाठीमागचा उद्देश होता, मी या प्रशालेचा आजचा सहकारी आहे, शिक्षक आहे आणि सांगायला आनंद वाटेल तुमच्यासारखाच मी या शाळेचा सन 1992चा विद्यार्थी सुद्धा आहे. इयत्ता 10वीचा. मी 1992ला 10वी पासआउट या शाळेचा आहे. खूप आनंद वाटला ज्या वेळेला मला धावड्याला बदली झाली. आदरणीय मोरे सर इथे उपस्थित आहेत. मोरे सरांनी मला उपस्थित करून घेतलंय. मोरे सरांचं व्यक्तिमत्व जे आहे ना, ते शब्दांच्या चौकटीत नाही बसवता येत. पहा, माझे विद्यार्थी मित्र बघा, ज्यावेळेस आपण शाळा या साईडला आली गावातून 2003 मध्ये या ठिकाणी शेख मॅडम, साळुंके मॅडम आम्ही जॉईन झालो. आणि जॉईन झाल्यानंतर आम्ही तुमच्यामध्ये बदल करायचा फार प्रयत्न केला. मी असं वाटत होतं की ही माझी माती आहे आणि या मातीमधून हे जे काही मोती आहेत ते चमकले पाहिजे. हा आमचा एक प्रांजळ उद्देश होता. त्या काळामध्ये मी बऱ्यापैकी प्रत्येकाला मारला असेल, माझ्या छेड्या प्रत्येकाला किती ती दोरी असेल प्रत्येकाला खाल्लेली आहे. असं मला वाटतं की मी बऱ्यापैकी शिस्तीचा हे होतो. तोपर्यंत आपल्या शाळेमध्ये पीटीआय म्हणजे फिजिकल टीचर नव्हते, परंतु शाळेची शिस्त मी एका शिटीवर त्या काळात वाजवत होतो. एक शिटी मागली म्हणजे सर्व विद्यार्थी किंवा सर्व एका रांगेमध्ये सगळे जात होते आणि विद्यार्थी मित्र बोलायसारखं बरंच काही आहे तर त्या एकमेकांना शेअर करत चला, त्यातून मार्ग निघतो. जीवनामध्ये प्रत्येक दुःख असेल, सुख असेल तर त्या दुःखाला सावरण्याची आपण जर विचार विनिमय केला तर एक चांगली संधी मिळते. आणि म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता आपण सर्वांनी खरोखर हा कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केला.
तर यामध्ये मागच्या वर्षापासून हा कार्यक्रम करायचा गणेश तर पूनम असेल, अर्फात असेल, बाकीचे विद्यार्थी आहेत, यांनी बरीचशी मेहनत घेतली आणि त्याचा आज फलित म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आज संपन्न होत आहे. पुनश्च आयोजकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांनी आता समोर येऊन त्यांचं मार्गदर्शन थोडंसं आम्हाला या ठिकाणी करून द्यावं. आदरणीय गुरुवर्य मोरे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना लाभले. बोराडे सरांनी नेहमी मोठ्या भावाची भूमिका मध्ये काम करून घेतलं, समजवलं. त्याचप्रमाणे त्यांचे जिवलग क्लासमेट आणि मित्र त्यांच्यासोबत सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. तुम्ही बिझनेस कराल, नवीन विचार मांडाल, पुढे जाण्याचं जे काही कार्य आहे, ही जी वेळ आहे, या वेळेमध्ये तुमचा सदुपयोग तुम्ही कसं करून घेऊ शकता या बाबी नेहमी आवर्जून सांगतात. आज सुद्धा सरांकडे बघितलं, ज्यावेळी 2018ला ते रिटायर झाले त्यावेळी त्यांचा एक शब्द होता का मी आता रिटायर झालो परंतु मी 100 वर्ष जगणार आहे आणि मी सतत काम करत राहणार आहे. आज सुद्धा त्यांच्याकडे बघितलं तो मोरे सर नावाचे 2 मुख्याध्यापक मला लाभले. सुरुवातीला फिजिकल टीचर मोरे सर होते, त्यांच्याकडे बी जेव्हा बघितलं तर असं वाटायचं काही रिटायर झालेले नाही. आणि मी सुद्धा त्या ठिकाणी माझ्या गावाला, माझ्या विद्यार्थ्यांना ज्या वेळेस ते भेटतात त्या वेळेस आम्ही सांगतो की परिस्थिती कधी सारखी नसते, परिस्थिती ही बदलत असते. परिस्थिती बदलणार आहे कारण जीवन हे परिवर्तनशील आहे, जीवन हे बदलणार आहे. म्हणून महापुरुषांचं आणि गुरुवर्यांचं मान, आदर, सन्मान आई वडिलांचं ठेवा. आणि शेवटी जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला व्यसनापासून दूर राहावं लागेल. व्यसन जर तुमच्या जवळ नसतील तर तुम्हाला यशोशिखर गाठताना कधीच अडचण येणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवस माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाचा दिवस, कारण का या ठिकाणी माझे सगळे लाडके विद्यार्थी आणि गुरुजन किंवा सहकारी या ठिकाणी जमलेले आहेत. आणि आनंदाची गोष्ट अशी की या शाळेतून तुम्ही जेव्हा शिक्षण घेतलं, बाहेर पडले आणि बाहेर पडून तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलेत आणि स्वतः काहीतरी करून दाखवलं आणि शाळेचं नाव उंचवलं आणि गुरुजनांचं नाव उंचवलं, यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट आमच्यासाठी कोणतीही नाही. हीच आमच्यासाठी खरी गुरुदक्षिणा आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व माझे बंधू भगिनी आणि माझ्या आवडत्या विद्यार्थी, मित्रांनो, आपण सर्वांचं मनोगत ऐकलंय आणि प्रत्येकाच्या मनोगतामधून आपण काहीतरी घेण्यासारखं आहे. आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे, मानवी जीवन जे आहे, या प्रवासामध्ये हे जे काही इतरांचे अनुभवाचे बोल आहेत ते एक शिदोरी समजून तुमच्या जवळ असू द्या. कुठेतरी तुम्हाला ते नक्कीच उपयोगी पडते. माझा जीवनाचा जो प्रवास आहे, आज 1960ला जन्म झाला, 2025 सुरू आहे, 65 वर्ष पूर्ण झाले, 66वं वर्ष सुरू आहे. आणि या 66 वर्षाच्या अनुभवामध्ये खूप सुखदुःख आणि अडचणी पाहिल्या. एक गोष्ट शिकलो की प्रत्येक संधी मिळत असेल तर ती संधी उपभोगायलाच पाहिजे, कारण त्यामधून माणसाला बरंच शिकायला मिळत असतं. तुम्हाला तुमची मुलं घडवायचे, त्यांना जे आवडत असेल ती संधी त्यांना उपलब्ध करून द्या. सरांनी जे सांगितलं की संस्कार ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा फार आवश्यक आहे. माझं मत असं आहे, आज तुम्ही ज्या एजला आहात त्या एजनुसार माणसाचं जीवन हे 100 वर्षाचं आहे.
माणसाचं जीवन 100 वर्षाचं आहे, कमीत कमी 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष माणूस जगू शकतो. मग लोक इतक्या लवकर मरतात कसे? मी इथे शाळेमध्ये असताना वगैरे आम्ही पदार्थ सर आम्ही जेव्हा बसायचो गप्पा मारायचो, तुम्ही सहज गमतीनं म्हणाल त्यांना तर 30-35 वर्ष नोकरी होते माझी जिल्हा परिषदेची, मी 30-35 वर्ष पेन्शन घेणार आहे. तर ते सगळे हसायचे मला. ते म्हणायचे सर आता तुम्ही कसं काय करू शकता? यस आय कॅन, हे मी करू शकतो. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जीवनामध्ये 3 गोष्टी फार आवश्यक आहे, ह्यात तुम्ही लक्ष ठेवा असं मला वाटतं. पहिली हेल्थ. मी या शाळेमध्ये असताना मी दररोजची दुपारची जी सुट्टी असायची माझी, मी व्हॉलीबॉल खेळायचो माझ्या विद्यार्थ्यांकडे. 16 वर्ष मी या ठिकाणी या शाळेमध्ये राहिलो. 16 वर्ष मी इथं व्हॉलीबॉल खेळलो, अतिशय छानपैकी. माझे अतिशय आनंदात दिवस या शाळेमध्ये गेले. आता हेल्थ हा जो विषय आहे, परमेश्वराने मला जन्म दिला. जन्म झाल्यानंतर माझं वय वाढत गेलं. मी आज 66 वर्षापर्यंत येऊन पोहोचलो. माझं वय वाढणं मी थांबू शकत नाही. पण मी जेव्हा जन्माला आलो, माझं जे शरीर होतं ते शरीर हे जे मला नॅचरली मिळाले होतं, जे काही जीन्स होते, जे काही पेशी असतील, जे काही ऑर्गन्स असतील, हे सर्व मला मिळाले. आणि आज मी जे आहे, मी सर्वांसाठी हे बोलतोय, आज मी जे आहे असा तर पूर्वी मी नव्हतो. मग आज असा कसा झालो मी? याचं कारण काय असेल? मला ज्या फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टी आहेत, शरीर हे मला एकदम फ्रीमध्ये मिळालेलं आहे, गॉड गिफ्टेड आहे. त्याच्यासाठी मी काहीच केलेलं नाही. पण आता मी जे त्याला वाढवून घेतलेलं आहे, हे मला गॉड गिफ्टेड नाही, हे मी स्वतः वाढवलेलं आहे. कशामुळे वाढवलं मी? ह्या माझ्या रोजच्या सवयी, माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आणि प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं की माझं जीवन हे माझं आहे, माझं शरीर हे माझं आहे, याला कसं ठेवायचं हे मी ठरवू शकतो. मला जर 100 वर्ष जगायचं असेल तर त्यासाठी माझी दिनचर्या कशी असायला पाहिजे? कारण माझं शरीर माझ्याशी बोलतं आणि हे मला समजलं पाहिजे. माझं बोलणारं शरीर मला ओळखता आलं पाहिजे. आणि त्यासाठी मी काय करायला पाहिजे? जसं आता या मोटरसायकल इथं उभ्या आहेत. नवी गाडी मार्केटमध्ये आली की त्याच्या 5 सर्व्हिसिंग असतात. पहिली, दुसरी, तिसरी, रेग्युलर डेट वाईज लोक त्याला सर्व्हिसिंगला जातात. रेग्युलर की पैसे वगैरे खर्च करून वगैरे सर्व करतात. तुमच्या शरीराची सर्व्हिसिंग कधी केली होती आठवतं का कोणाला? 66 वर्षात मी पण सर्व्हिसिंग केली नाही त्याची. फ्री मध्ये मिळालेलं आहे ना, म्हणून फ्री मध्ये मिळालेल्या वस्तूंची किंमत नसते माणसाला. म्हणून मला आवर्जून तुम्हाला सांगायचं सर्वांना की तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. आपलं शरीर हाडामासांचं बनलेलं आहे, पेशींचं बनलेलं आहे. त्यामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत ते सर्व हे मेंटेन करा. आणि ते मेंटेन करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? 3 गोष्टी. ते मेंटेन करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर डाईट घेणं फार आवश्यक आहे. प्रॉपर डाईट. प्रॉपर डाईट कोणता आहे हे बघा मित्रांनो. आज शेतीमध्ये जे पिकतं त्याला आपण बदलू शकत नाही. जे काही केमिकल, फर्टिलायझर जे काही युज केलं जातं सगळ्या शेतामध्ये, आणि ते जे पिकतं तेच आपल्याला खावं लागतं, त्याला इलाज नाही. तुम्हाला ते प्रॉपर न्यूट्रिशन तुम्हाला घेता आलं पाहिजे. प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्स असतील, मिनरल्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, हे जे काही आहे तुमच्या शरीराची काय गरज आहे ही तुम्हाला शोधता आली पाहिजे. आणि हे सगळं सध्या ChatGPTवर किंवा गुगलवर सध्या अवेलेबल आहे. हे तुम्ही सर्वांनी ते पाहायला पाहिजे. डाएट प्लॅन फॉलो करायला पाहिजे तुम्ही. डाएट प्लॅन म्हणजे उपाशी राहणे, कमी खाणे असं नाही. कवितेचे शीर्षक आहे
सर तुमची आठवण येते. सर तुमची आठवण येते. माणसांच्या या गर्दीत भेटत नाही माणूस. माणसांच्या या गर्दीत भेटत नाही माणूस. माणसाला जेव्हा इथे ओळखत नाही माणूस. एकाकी मनाची घालमेल होते. एकाकी मनाची घालमेल होते. तेव्हा सर तुमची आठवण येते. तेव्हा सर तुमची आठवण येते. भावनेपेक्षा पैसा खरंच मोठा असतो का? भावनेपेक्षा पैसा खरंच खूप मोठा असतो का? धागे कच्चे असतील तर नाते घट्ट होईल का? आठवतो मी गुरु शिष्यांचे नाते. तेव्हा सर खरंच तुमची आठवण येते. जेव्हा डोळ्यांपुढे असतो काळाकुट्ट अंधार. जेव्हा डोळ्यांपुढे असतो काळाकुट्ट अंधार. जगण्याला हवा असतो एक हक्काचा आधार. तुमच्या केवळ असण्यानेच मन उभारी घेते. तेव्हा सर खरंच तुमची खूप आठवण येते. शब्दाचल ऐकून कंटाळलोय मी आता. शब्दाचल ऐकून कंटाळलोय मी आता. हवाय पाठीवर फक्त एक आश्वासक हात तुमच्या आशीर्वादाने लढण्याची ताकद येते. म्हणून सर तुमची आठवण येते. म्हणून सर तुमची खूप आठवण येते. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन. नमस्कार मित्रांनो. नमस्कार सर. या कार्यक्रमाची आभार प्रदर्शनाची जिम्मेदारी किंवा एक रोल म्हणून माझ्या मित्राने गणेशने माझं नाव सुचवलं, त्याच्याबद्दल थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचा कोणताही कार्यक्रम मला त्याला अध्यक्ष लागतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले सर मोरे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं आणि अध्यक्षपद भूषवलं आणि ते गावून इथपर्यंत आले आणि आपल्याला आज पूर्ण दिवस वेळ दिला. त्यांच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. त्याच्यानंतर आपले यशवंत कॉलेजचे प्रिन्सिपल गवई सर, त्यांनी हा असं मनात कोणताही विचार न ठेवता की बुवा ही 10वीची बॅच माझी नव्हती किंवा मी 10वीला यांना नव्हतो. कारण की आपल्या बॅचचं आणि गेट टुगेदरचं एक मोठो असतो आहे ना 10th ची बॅच. त्यांनी असा कोणताही मनात विचार न करता इथं आले, आपल्याला वेळ दिला, मार्गदर्शन केलं, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. तसेच दुधोंडे सर, ते पण यशवंत कॉलेजलाच आहे, ते पण आले, आपल्याला ट्युशनला होते बरेचसे गावातले विद्यार्थ्यांसोबत मी त्यांचा परिचय. त्यांनी पण असा विचार नाही केला की मी ह्या बॅचला नव्हतो. एका शब्दाने प्रेमाने बोलवलं, इथपर्यंत आले, आपल्याला प्रेमाचं मार्गदर्शन केलं, 4 गोष्टी सांगितल्या, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तसंच आपल्याला 10वी मध्ये असताना बिलकुल शिस्तीच्या जोरावर शिस्त शिकवणारे आपले बोराडे सर, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, मी त्यांचे पण आभार मानतो. सोळुंके मॅडम सोबत माझी एक थोडीशी खंत आहे, कारण की त्या क्लास टीचर होते, त्यांनी तेव्हा भेदभाव केला, पण तरी पण मी त्यांचे आभार मानतो. कधी वर्गात जायची बारी आली की फक्त गव्हाले जायचे, आम्ही इकडं बाहेर, आम्हाला सांभाळायला बोराडे सर, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. सोळुंके मॅडमचा सहवास आम्हाला आम्ही म्हणजे 5वीला इथे एंट्री केली आणि 10वीला इथून निघलो, तोपर्यंत मॅडमचं मार्गदर्शन होतं. आणि आल्या मॅडम, त्यांनी पण आपल्याला वेळ दिला, 2 शब्द सांगितले, त्यांचाही आभार मानतो. विशेष म्हणजे आपले पाडळे सर आणि फदाड सर, हे आपण इथून पासआउट झाल्याच्या नंतर सर इथं आले होते शाळेवर, पण ते आपल्या एका प्रेमाने बोलवले, इथं त्यांचा दिवसभर आपल्यासाठी दिला, मी त्यांचेही आभार मानतो. त्याच्यानंतर म्हणजे आपल्या सर्वांचे सगळ्यात पहिले शिक्षक जुबेर सर, ते आले, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त नाही केलं, पण त्यांची उपस्थिती आपल्याला खूप मोठी आहे, त्याच्यामुळे मी त्यांचा आभार मानतो. आणि आपल्या आवाजाच्या जोरावर ती शाळेचं ग्राउंड गाजवणारे आपले सगळ्यात आदर्श आणि सगळ्यांचे प्रेमाचे लाडके सय्यद सर, त्यांचाही आभार मानतो. आणि आपल्याला जीवनाची गणित तडजोड कशी करा, काय करा, ते त्यावेळेस शिकवणार आहे, तेव्हा आपण त्यांना सिरियस नाही घेतलं, आपण त्यांना गमतीत घेतलं, पण आता आपण गमत झालो. असे आपले कमरुद्दीन सर, खास म्हणजे सगळ्यात जास्त लांबचा प्रवास त्यांचा आहे, ते खूप दुरून आले आणि त्यांनी थोडा वेळ आपल्यासाठी दिला, इथं आले,
आपल्या कार्यक्रमाची आपल्या स्टेजची शोभा वाढवली, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. असं आहे का? मला असं वाटतं आणि माझे जे मित्र आहेत आयोजक जसे त्याच्यामध्ये एक आवर्जून नाव घेण्यासारखे म्हणजे नाव घेण्यासारखे सगळेच आहे, पण आता वातावरण जे मला कोण बदललं त्याच्यातून मी मोठीच नाव घेतो. आपले पूनम, गणेश, अरफात, अब्दुल्ला, अर्जुन, पुन्हा आपला आतिश, दीपक यांनी जे इथं गावात राहून आम्ही काय सर आम्ही आलो पाहुण्यासारखे इथं सकाळी आलो आणि इथं हजर झालो, पण जे गावातले आमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी पूर्ण नियोजन म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून सर्व नियोजन त्यांनी केलं, त्याचा मी आभार मानतो. त्याच्यानंतर विशेष देवकाचं पण सर तिथे एक्झाम होते, पण ती आमच्या मित्रांसाठी थांबली आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तिथेही आभार. पाऊस आला तर काय पाऊस आला त्याच्यामुळे पण मी थोडंसं बोलतो, पण जाऊ तिकडे मला यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे. आणि विशेष म्हणजे सर आम्ही शारदा पण आली तिथं वेळेतून ड्युटीच्या वेळेतून वेळ काढून आली, तिचं पण आभार. आणि विशेष म्हणजे आमचा मित्र बोलला असला त्याने 15चं नियोजन केलं होतं सर, पण आमचे डेट चेंजेसमुळे आमचे बरेचसे मित्र नाही आले. आमच्या ज्या क्लासमेट होता पोपडीच्या त्या मुली नाही येऊ शकल्या, पण पुढच्या वेळेस आम्ही प्रयत्न करू की सगळेजण येऊ आणि तुम्हाला पण बोलू. आणि माझी अशी एक इच्छा राहील आता जर चुकून आमचा एखादा कोणी क्लासमेट वगैरे किंवा भेटला तर फक्त आम्हाला पुढच्या वर्षी थोडीशी आठवण द्या गेट टुगेदरची की अरे तुम्ही करताय का, आम्ही 100% करणार. आणि आता जी जबाबदारी मला माझ्या मित्रांनी दिलेली आहे की बाबा जी गोष्ट न सांगण्याची की हा कार्यक्रम आपण आता इथं थांबवणार आहे ते बोलण्याचा, तर मी आता असं सगळ्यांना सांगतो की आपला याचा गेट टुगेदरचा आधीचा कार्यक्रम संपला आहे. आता आपण ग्रुप फोटो घेऊ आणि त्याच्यानंतर जेवण करू. भोजनाचा कार्यक्रम बस तू खाली बस ना. काल श्रुतीने सुट्टी मारली मॅम. क्या बोला मॅडम हा चिमटा घेत आहे मॅडम फोटो बोलते ती आणखीन कोण नव्हतं मग कसे आलाय का गेलं बाजारला. ईश्वर खाली बसतो मॅडम त्या अब्दुल्लाने शुद्ध लेखन लिहून आणला. मॅडम मी लिहिलं पण माझ्या मुलांना फाडून टाकलं. अवघड आहे अवघड आहे. आपल्याला निबंध घ्यायचा आहे. माझी शाळा. माझ्या शाळेविषयी तुम्हाला कमीत कमी प्रत्येकाला एक 5 मिनिटं बोलायचं चान्स असेल. प्रत्येकाने फास्ट बोलायचं. शाळा या विषयावर 5 मिनिटं बोललं पाहिजे. 5 मिनिटं बरं 2च मिनिटं बोलायचं. आणि जे बोलणार नाही त्याला छडी बसणार. मॅडम तुम्ही सुरुवात सागर आलाय का सागर बाई